ऑलरेडी सांगितलं 3 पॉइंट, मेजर 3 पॉइंट घेतोय. आज तुमचं रायटिंग सुपर रनिंग रायटिंग होऊ शकतं विदाउट एनी प्रॅक्टिस. नंबर वन बॉटम लाईन आणि टॉप लाईन मॅनेज करायला पाहिजे. म्हणजे स्वतःला कंडिशन करून घ्यायला पाहिजे की जे काही लिहिल प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे वर खाली होऊ नयेत. म्हणजे एकाच ओळीत अक्षरे घेतले पाहिजेत, एकाच लाईन मध्ये मी अक्षरे लिहिलेच पाहिजेत. असं एवढं जरी स्ट्रॉंग माइंडसेटच घेतला तर ऑटोमॅटिक तुमचं रायटिंग सुपर होत आहे 50%. प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे एका लाईन मध्ये मांडले पाहिजेत. याला प्रॅक्टिस करत बसायची काही गरज नाही. स्ट्रॉंग माइंड सेटअप. नंबर 2 दुसरं नंबर 2 टेक्निक. अक्षरामधील अंतर समान ठेवलं पाहिजे. म्हणजे एक स्ट्रॉंग माइंड सेटअप. मी जे काही लिहीन प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे जवळ किंवा दूर होऊ नयेत किंवा क्रॉसिंग शक्यच नाही, टच तर होत नाही. इट मीन्स प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे समान मीन्स समान अंतरावरती मांडणी केले पाहिजे. ऑटोमॅटिकली रायटिंग सुपर होत आहे. आणि थर्ड, दिस इज द किंग ऑफ ऑल. थर्ड मध्ये पोझिशन आहे. आपण पेपर, बुक, नोटबुक कुठे कसं ठेवायचं. त्यानंतर ग्रेप आणि चॉईस ऑफ पेन. त्यानंतर अँगल, स्लोप असे 4 पॉइंट आहेत तिसऱ्यामध्ये. एकूण 10 टेक्निक्स आहेत. त्यापैकी तिसरं एक सांगतो तुम्हाला. दिस इज द किंग ऑफ ऑल. प्रथम पोझिशन. आपण उजव्या हाताने लिहित असाल तर बुक, नोटबुक, पेपर काही असेल आपल्या मध्यापासून उजव्या साईडला ते ठेवून घेतले पाहिजेत. आणि लेफ्ट हँड रॉंगली असं सपोर्ट घेऊ नये. कंपल्सरी सपोर्ट घ्यावा. ते सेल्यूट सारखं प्लेन सुपर ग्रेप. आणि चॉईस ऑफ पेन. दुकानात गेल्यानंतर तुम्ही शॉपकीपरना त्यांच्या दुकानामध्ये मॅक्झिमम जाड लिहिणारं, मोठं लिहिणारं बॉल पॉइंट पेन मागून घ्यावं. थिन नको, इंक नको, जेल नको. मोठं पॉइंट असलेला बॉल पॉइंट पेन घेऊन आपण 80 डिग्री इनसाइड स्लोप या 80 डिग्री. तर कर्सिव्ह रायटिंग, रनिंग रायटिंग, फ्री हँड ड्रॉइंग ಮತ್ತು इटालियन स्टाईल सुपर क्लास रायटिंग होणार. 85 हिंदी आणि मराठी रायटिंग खूप छान होणार. आणि 90 डिग्री आपलं रोमन स्टाईल इंग्लिश, मराठी देखील हिंदी देखील 90 डिग्री मध्ये सुपर क्लास रायटिंग होणार. म्हणजेच नंबर 1 प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे वर खाली होऊ नयेत. तसेच प्रत्येक ओळीमध्ये शब्द वर खाली होऊ नयेत. एवढं जरी आपण स्ट्रॉंग माइंड सेटअप केला तर बस आहे. रायटिंग ऑटोमॅटिक सुपर होत आहे 50%. नेक्स्ट, प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे समान अंतरावरती मांडले पाहिजे. त्याच पद्धतीनं प्रत्येक ओळीमध्ये शब्द देखील समान अंतरावरती मांडले पाहिजेत. यासाठी प्रॅक्टिसची अजिबात गरज नाही. ओनली स्ट्रॉंग माइंड सेटअप. मी याच पद्धतीनं लिहिलंच पाहिजे. स्वतःला कंडिशन घालून घ्या. तुमचं रायटिंग विदाउट प्रॅक्टिस सुपर होणार. मग ते जगभरातलं कोणतं रायटिंग असेल. येस, असे मी तुम्हाला 3 टेक्निक दिलेले आहेत. मेजर, मायनर काही आणखी 7 आहेत. ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मिळतील. ते फॉलोअप करा. आता शेवटचं तुम्हाला एक टेक्निक देत आहे शॉर्टमध्ये. अंकुश स्टडी मेथड. एकदा जर लेसन वाचणारे आयुष्यात नॉर्मली विसरणार नाही. कमीत कमी 10 वर्षे तरी विसरणार नाही. माझं एक टेक्निक आहे अंकुश स्टडी मेथड. जर ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघा, जगामध्ये हायेस्ट लाइकिंग व्हिडिओ आहे. लाइकिंग त्याला हायेस्ट लाइकिंग व्हिडिओ आहे.
जेवढे व्ह्यूज आहेत त्याला लाईक्स कंपॅरिझन करून बघा. व्ह्यूजच इम्पॉर्टंट नव्हे, लाईक्स इम्पॉर्टंट असतात. यूट्यूबमध्ये हायेस्ट लाईकिंग व्हिडिओज आहेत. तर त्यामध्ये अंकुश स्टडी मेथड हे सेल्फ स्टडी टेक्निक आहे. शनिवारचं रविवारी सुट्टीमध्ये किंवा स्वतः दररोज तुम्ही स्टडी करत असताना तुमचे हे जे बुक आहेत ना, बुक 2 सॅटर्डे 2 संडे मध्ये एक पुस्तक प्रॅक्टिकली बाहेर ठेवतात. माझ्या मुली 10 वर्षापूर्वी हायस्कूलमध्ये होत्या. हे जे सिलेबस आहे ना, हे सिलेबस एवढी संडे एक बुक मोकळे केले. 20-20 तास अभ्यास करू. मोकळं राहायचं नाही. संडे सॅटर्डे सुट्टीचे दिवस, उन्हाळी सुट्टी, दसरा दीपावली सुट्टी, प्रत्येक सुट्टीचा 100% फायदा घेतला पाहिजे. आंबेडकर भरपूर त्यांच्यावरती मी व्हिडिओज बनवलेले आहेत. बघा ते व्हिडिओज आहेत. आपल्या कर्नाटकात एक 10वी मध्ये मराठी मीडियम मध्ये मराठी सब्जेक्ट मध्ये त्यांचा 3रा पाठ आहे विद्यार्थ्यांना जागृत व्हा. आणि इंग्लिश मध्ये 4था पाठ आहे आंबेडकरांचा. डॉक्टर B.R. आंबेडकर त्यांनी इंग्लंडमध्ये कशा प्रकारे अभ्यास केले त्या संबंधित एक मी व्हिडिओ बनवलेला आहे. भरपूर व्हिडिओज आहेत, 5-6 व्हिडिओज आहेत. मराठीमध्ये देखील व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओज तुम्ही ते व्यवस्थितपणे बघून घ्या. अरे असेच काही आंबेडकर झाले नाहीत. माझ्याकडे गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स आहेत. स्कूल कॉलेजचे बुक्स मधून ते वर्णन केलेले रेकॉर्ड्स आहेत. आंबेडकर एक 8 वर्षाचा कोर्स फक्त 2 वर्षे 3 महिन्यात कव्हर केले. त्यासाठी त्याने 20,000 बुक्स वाचले आणि दररोज 24 तासामध्ये 21 तास अभ्यास केलेले आहेत. एक भरपूर असे रेकॉर्ड आहेत त्यांचे. माझ्याकडे ते व्हिडिओ आहे, मी सरांना सोडतो आहे. ते बघा. ते लेसन देखील मी सोडतोय. गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहेत. स्वतः आंबेडकर बोललेले रेकॉर्ड्स आहेत ते. असेच काही लेसन बनवलेले आहेत कोणी. भरपूर अशा गोष्टी आहेत. 21 तास 2 वर्षे 3 महिने कंटिन्युअसली केले. का करू नये आपण अचिव्हमेंट करण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही ज्यावेळी घरी जाल त्यावेळी विश्वास नांगरे पाटलांचं लेक्चर ऐका. कमीत कमी 1-2-4 वेळा सुट्टीत. भरपूर त्यांचे लेक्चर आहे. असेच काही ते ऑफिसर IPS नाही झाले. भरपूर मी बरेच लोकांना ओळखतोय महाराष्ट्रात असे एकदम सुपर स्टडी करून पुढे आलेले भरपूर ऑफिसर्स आहेत. सर्वत्र आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, इंडियाभर आहेत, जगभर आहेत. सुंदर पिचाई, अरे सुंदर पिचाई जगात हायेस्ट पेमेंट मिळवणारा व्यक्ती आहे. इथला तमिळनाडूचा एक खेड्यातला गरीब विद्यार्थी आहे. सुंदर पिचाई CEO ऑफ गूगल. $200 मिलियन पेमेंट आहे. $200 मिलियन. हे लास्ट इयरचं मी सांगतोय. आता पुन्हा कितीतरी वाढलं असणार, कितीतरी पटीनं. भरपूर गोष्टी आपण करू शकता, पण त्याला स्टडी पाहिजे. स्टडी. तुम्हाला एक सुपर प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. रेसिडेन्शियल स्कूल्स. मी सर्वत्र माझे रेसिडेन्शियल स्कूल्स वरती व्हिडिओज बनवलेले आहेत. व्यवस्थित जरासा ते ऐकून बघा, बघून बघा व्हिडिओज. रेसिडेन्शियल स्कूल शिक्षण क्षेत्रातलं एक सुपर मोस्ट प्लॅटफॉर्म आहे स्टुडंटसाठी. कारण स्टुडंट्स घरी जरी येऊन जाऊन करत असतील तर घरी चुकून का होईना पालक किंवा आणखी कोणीतरी काही ना काही काम सांगतोय अभ्यास करत असताना, पण इथं ते काम होत नाही. प्रॉब्लेम होत नाही. तुम्हाला इंटरप्शन करणारे कोणी नसतात. तुम्ही स्वतः ते कठोरपणे स्वतःला अभ्यासात झोकून घेणं गरजेचं आहे. तुमच्या रूम मध्ये, हॉस्टेलमध्ये, रूम मध्ये, क्लासरूम मध्ये
कंटिन्युअसली एकच तुम्ही फॉलोअप करा की मी अभ्यास करायलाच पाहिजे. अभ्यास केल्याशिवाय काही होऊ शकत नाही. आणि असं समजू नका की बाबा कंटिन्युअस एवढं त्यामध्ये झोपून घेतलं तर कसं होईल, काही बाकी काहीतरी त्रास होईल. नाही, स्पोर्ट्स करा, स्टडी करा, थोडंफार दुसऱ्यांची एक टाइम टेबल घालून घ्या. टाइम टेबलमध्ये जायचं आपण. कठोरता पाहिजेच, काही ना काही कंडिशन पाहिजे. मोकळंच असं काही आपण सुपर बनू शकत नाही. समथिंग यू हॅव टू डू एक्स्ट्राऑर्डिनरी टू बिकम अ एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सन. येस, अंकुश स्टडी मेथड लास्टचं एक ऐकून घ्या 5 मिनिटं. हे मग सॅटर्डे संडे कसं तुमचे बुक प्रॅक्टिकली बाहेर होतात शॉर्ट मध्ये. याच शनिवारी रविवारी येत्या शनिवारी रविवारी एक ट्रायल करू शकता तुम्ही. प्रथम मराठीचं पुस्तक निवडा. मराठी सब्जेक्ट सोपं होणार तुम्हाला. येत्या शनिवारी रविवारी जे पाठ झालेले आहेत किंवा पुढचे पाठ देखील तुम्ही कव्हर करू शकता. प्लॅनिंग करायचं. कसं प्लॅनिंग करायचं? सॅटर्डे दुपारनंतर फ्री असताना जेवण झाल्यानंतर तुम्ही एक 10-15 मिनिटं रेस्ट करा आणि त्यानंतर मग स्टडी सुरू करा. जेवल्या जेवल्या डायरेक्ट स्टडीला नाही जायचं. थोडं एक 10-15 मिनिटं गॅप असावं. इझी असावं. फर्स्ट लेसन फ्रॉम फर्स्ट सेंटेन्स गो ऑन रीडिंग 1 by 1 सेंटेन्स. एक 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 वाक्य वाचत जायचं. कोणत्याही वाक्यामध्ये कोणतं तरी एखादा शब्द, 2-3 शब्द, फ्रेजेस, क्लाउजेस, हाफ द सेंटेन्स, फुल सेंटेन्स इम्पॉर्टंट असतील तर जे पार्ट इम्पॉर्टंट असेल त्यास एक छोटस क्वेश्चन बनवायचं. क्रिएट अ क्वेश्चन. त्यास शॉर्ट मध्ये आन्सर द्यायचं. युअर आन्सर मे बी इन द फॉर्म ऑफ येस ऑर नो. ऑब्जेक्टिव्ह एका शब्दात असेल, 2-3 शब्दात असेल मॅक्झिमम. रेअरली हाफ सेंटेन्स असेल, व्हेरी रेअरली फुल सेंटेन्स असेल. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आन्सर बनवायचे. रीडिंग, अंडरस्टँडिंग, क्रिएटिंग क्वेश्चन, देन आन्सरिंग. त्यानंतर शेवटी आपण मनन करायचं प्रत्येक क्वेश्चन आन्सरला. मी वाचून घेतलेले पॉइंट्स, क्वेश्चन मी कोणत्या पॉइंटसाठी बनवलेला आहे, त्याचा आन्सर काय लिहिलेला आहे, त्यासाठी थोडंसं मनन करायचं 1 मिनिट. मीन्स रीडिंग, अंडरस्टँडिंग, क्रिएटिंग क्वेश्चन, आन्सरिंग, देन मेमोराइज. एकदम स्लोली सायलेंटली करा. सुपर सुपर क्वेश्चन आन्सर होता. 11वी-12वी वाले पर लेसन एक 60 क्वेश्चन आन्सर, अबाउट 60 क्वेश्चन आन्सर क्रिएट करा. 10वी वाले अबाउट 50, 9वी वाले अबाउट 45 पर लेसन क्वेश्चन आन्सर, छोटे 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 ऑब्जेक्टिव्ह. 8वी वाले आणखी 5 कमी म्हणजे 40. 7वी वाले अबाउट 35 क्वेश्चन आन्सर क्रिएट करा पर लेसन. 6वी वाले अबाउट 30. या लेवलने तुम्ही क्वेश्चन आन्सर क्रिएट करा. 5वी वाले 25 अबाउट, 4थी वाले 20 अबाउट. असे क्वेश्चन आन्सर पर लेसन तुम्ही छोटे 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 क्वेश्चन आन्सर क्रिएट करा. लेसन लेसन सुपर परफेक्ट स्टडी होता. आणि तुम्हाला मोठे आन्सर जर पाहिजे असतील, प्रश्नाचा संदर्भ ओळखून त्याचे पुढचे मागचे ते पॉइंट्स मिक्सअप करा. तुमचे मोठे 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 आन्सर होतात. बिगर अँड बिगर. त्या पद्धतीने जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर एक्स्ट्राऑर्डिनरी स्टडी होतं. अँड दिस इज कॉल्ड अंकुश स्टडी मेथड. फॉलोअप करा, आपण सुपर रँकर बनू शकतो. नॉर्मल स्टडी करून नाही मिळणार. सो आय एम सेइंग नो बडी इज डल अँड नो सब्जेक्ट इज
tough, but we have to follow some special techniques, tricks, methods and ideas. Is it clear? Yes. Okay. आपल्या संस्थेच्या हेड सरांनी आपले सर्व स्टाफ मेंबर्स, टीचिंग, नॉन टीचिंग आणि आपण सर्वांनी मिळून माझे विचार मांडण्यासाठी अमूल्यसा वेळ दिलेला, खूप मोठा वेळ दिलेला. आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक व्हेरी मच. थँक व्हेरी मच. थँक यू. जर मी असा नंबर दिला 3, 4, 6, 7 डिवायडेड बाय 7 त्याच्यासाठी कशी एक मिनिट सरांचं क्वेश्चन जरा क्लिअर होते तुम्हाला बी सर्वांना. मी सांगते वेळी त्यावेळी थोडंसं पाऊल देखील होतं आणि कोणी लक्ष देतं कोणी नाही. थोडंसं ऐकून घ्या. गुणाकारासाठी एकच टेक्निक आहे जगभरात, वर्गासाठी एकच टेक्निक आहे, भागाकारासाठी मी नंबर फोडून सांगितले. 5 असताना ही टेक्निक 2, 3, 7, 11, 13 आणि 19 आणखी एका दुसरे म्हणजे भागाकारामध्ये 5-6 टेक्निक्स आहेत. मग 2चं कळालं तर तुम्हाला 2च्या पट्टीतले सर्व येतात, 3चं कळालं तर 3च्या पट्टीतले सर्व येतात, 7 कळालं तर 7च्या पट्टीतले सर्व येतात, 5 कळालं तर 5च्या पट्टीतले सर्व येतात. तर मी एक टेक्निक दिलेलं आहे तुम्हाला. बाकी टेक्निक आता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, जुने यूट्यूब चॅनलमध्ये काही टेक्निक ऑलरेडी दिलेले आहेत, अजून काही देणार आहे. आता खास करून मराठीमध्ये मी हे व्हिडिओज बनवून देणार आहे. तुम्ही तिथं बघू शकता घरी गेल्यानंतर. आरामात देऊ सर. देऊ. गुड. थँक्यू. आपण मॅथ्स टीचर, मॅथ नाही सायन्स टीचर. गुड. एनीहाव क्वेश्चन इज गुड. एकच काम करा, फक्त 16 सुलभ सूत्र आणि 13 उपसुलभ सूत्र आहे. 29 आपण जर अभ्यास केला तर सुपर बनू शकता. राहू दे, 29 सोडा, 15 बस आहे सर. मी सर त्या संबंधित आपण बोलून ओके. थँक्यू. सरांनी श्री अंकुश सरांनी आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये, आपण रेग्युलर लाईफमध्ये मॅथमॅटिक्स फॉलो करत असतो. कारण मॅथमॅटिक्स आपल्याला तितकं महत्त्वाचं वाटत नाही. महत्त्वाचं वाटत नाही म्हणजे कसं, आपल्याला वाटतं हे रिअल लाईफमध्ये याचं काय ॲप्लिकेशन आहे, नुसतं आपण काय करणार आहे, बेरीज करणार आहे, आपल्याला व्यवहार आला की जमलं एवढंच वाटतं आपल्याला. परंतु आपल्याला पृथ्वीपासूनचं सूर्यापर्यंतचं डिस्टन्स हे मॅथमॅटिक्सचं फॉर्म्युलेच सांगतात. आणि ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं की आपण प्लस आणि मायनसवरती शिकलो म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्स शिकलो. आणि सिंपल आपण डिवायडेशन किंवा हे आपण काय करत बसतो, एक कॅल्क्युलेशन एखादं पेज संपवतो. एक शॉर्टकट ट्रिकमध्ये कशा पद्धतीने सॉल्व करायचं, प्रोडक्ट असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिवायडेशन असेल, ऑल थिंग्स, सबस्ट्रॅक्शन असेल किंवा टेबल एखादा प्रिपेअर करायचा असेल, लेंदी टेबल कसा प्रिपेअर करायचा, शॉर्ट ट्रिकमध्ये हे सरांनी व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेलं आहे. आणि आमचे विद्यार्थी सर याचा व्यवस्थित उपयोग करतील आणि आपल्या लाईफमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य रीतीने करतील असे आश्वासन देतो. आणि योग्य रीतीने आमच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केल्याबद्दल आमच्या आंबोली पब्लिकच्या वतीनं मी तुमचा आभार मानतो. धन्यवाद.